तर आज आपल्याला जायचं होतं आळेपाट्याला शूटसाठी. त्यासाठी आपला व्लॉग शेवटपर्यंत बघा. मग आज सकाळी आवरून वगैरे रिक्षा पकडून गेलो वाशी स्टेशनला. तिथून आपल्या दादानं कॅब केलेली आणि त्यातनं जायचं होतं आपल्याला कल्याणला. कारण की आपल्याला आळेपाट्यासाठी बस कल्याणवरून भेटणार होती. मग काय गेलो तिथं, आपल्याला बस पण भेटली टाईमवर. आणि जाताना एवढा व्ह्यू खतरनाक झाला होता ना, तुम्ही बघू शकता. मग काय एकदाच पोचलो आळेपाट्याला. मग तिथं गेले गेले आपल्या भावानं रूम बुक केलेली, कारण की आपल्याबरोबर अजून 2 मोठं फोटोग्राफर होते ते. त्यामुळे दादानं मोठी रूम बुक केलेली आहे. मग काही गेलो की गेल्या गेल्या डायरेक्ट उडी मारून बेडवर डायरेक्ट झोपून गेलो. कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला शूटला जायचं. मग सकाळी आवरून वगैरे दुसऱ्या दिवशी आपलं प्रशांत आणि आम्ही आणि अजून 2 फोटोग्राफर सगळ्यांचं आवरून वगैरे झालं. मग त्यामुळे उतरलो खाली आणि गेलो गाडीपाशी. गाडीमध्ये सगळ्या बॅगा वगैरे ठेवल्या आणि म्हटलं शूटला जायच्या आधी आधी नाश्ता करून जाऊया. त्यासाठीच लक्ष्मी हॉटेलला थांबलो. तर तिथं आपल्या महाराजांची एकदम सुंदर पेंटिंग काढलेली होती. मग तिथून गेलो हॉलवर गेले गेले म्हणलं आता हॉलवर जाता जाता उसाचा रस मग काय उसाचा रस घेतला आणि तेवढा आला पण लगेच. मग काय लगेच संपून आपण गेलो परत आतमध्ये शूटसाठी. आतमध्ये गेले गेले आम्हाला पण अक्षता दिल्या त्या. मी त्याला बोललो फोटोग्राफर आहे तरी आपल्याला अक्षता दिल्या त्या. मग काय आपण पण अक्षता वगैरे टाकल्या. शूट डन झालं. मग तिथून आलो गाडीपाशी. तेवढ्यात आपला भाऊ आपल्याबद्दल 2 शब्द बोलला. आपण यालाच आपल्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत, धन्यवाद. मग भावाचे 2 शब्द ऐकून आपण गाडीत सामान वगैरे भरून परत निघालो रूमवर जाताना भूक लागली, त्यामुळे हॉटेलमध्ये जेवायसाठी थांबलेलो. मग काय जेवण वगैरे झालं एकदम मस्तपैकी आणि मग परत हॉटेलमध्ये चेक इन करू परत झोपून गेलो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर अशा मी ब्लॉगसाठी आपल्या कन्या भावाला फॉलो करून घ्या.